लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आणि आपण पाहतोय मुंबईतील बहुप्रतीक्षित अशा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं आज जे ते लोकार्पण होणार आहे। या स्मारकाचं आज जे ते उद्घाटन होणार आहे। या स्मारकाचा पहिला टप्पा आज उद्घाटन होणार आहे। या पहिल्या टप्प्याचं बांधकाम कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे, कसे आहे हे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, हे आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मी सध्या आहे दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी महापौर बंगला होता, जुने महापौर बंगला ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी आता बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जे ते उभारण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम जर आपण पाहिलं, हा संपूर्ण परिसर तुम्ही पाहतात तो आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा हा परिसर आणि अगदी आता या समोरच या ठिकाणी आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक हे पाहायला मिळतंय। या स्मारकाचं हे चौक आहे, त्याचं डेस्टिनेशन आहे ते इथे आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो अगोदर या ठिकाणी मुंबईचे महापौर ज्यांचा निवासस्थान असलेलं, शासकीय निवासस्थान असलेलं त्यांचं हे बंगला जो होता या ठिकाणी होता। तोच बंगला जो आहे तो आता ऐतिहासिक असून त्याच बंगल्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक जे ते बनवण्यात आलेलं आहे। सुरुवातीला जर आपण पाहिलं, या स्मारकामध्ये एंट्री करत असताना या ठिकाणी आपल्याला सिक्युरिटी जी आहे ती पाहायला मिळत आहे आणि सिक्युरिटी गार्ड सुद्धा तैनात या ठिकाणी आहेत आणि सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी तैनात झाल्याच्या नंतर आपण जर समोर पाहिलं तर अशा प्रकारची ही सिक्युरिटी चेकिंग जे ती जे स्मारक पाहण्यासाठी जे नागरिक येतील त्यांच्यासाठी इथे सिक्युरिटी चेकिंग जी आहे ती या ठिकाणी केली जाते आणि सोबतच त्यांची बॅग वगैरे तपासणी असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी या सगळ्या या समोर जे आपण जे काचेचं कक्ष पाहतात त्या कक्षामध्ये ही जी आहे ती चेकिंग केली जाते। साधारणतः हे हा संपूर्ण प्रकार पाहिला आपण, हा संपूर्ण परिसर अगदी अलिशान असं हे स्मारक जे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ही चेकिंग जे ती या ठिकाणी होणार आहे, जे स्मारक जे या ठिकाणी पाहायला येणार आहे त्यांच्यासाठी असणार आहे आणि जसजसं आपण पुढे जातो तसं जर आपण पुढे गेलो तर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर असं समोरच आपण पाहतो अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुतळा जो आहे तो समोर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, तोच आपण या ठिकाणी पाहत आहोत। अगदी हा समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पाहायला मिळत आहे आणि समोरच आपण पाहतोय की अगदी अशा हे स्मारकाचं हे आपण पाहतो समोर हा गेट आहे स्मारकाचा आणि त्याच्या अगदी उभे समोर जर पाहिलं तर हे समोर जे आहे ते आपण पाहतो बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक। अगदी जसं आपण पाहायला गेलं तर या समोर जो आपण पहिला जो बंगला पाहतात तो आहे महापौर बंगला। या ठिकाणी मुंबईचे महापौर असायचे, त्यांचं हे शासकीय निवासस्थान होतं। मात्र हे महापौर बंगला जो आहे तो ऐतिहासिक वास्तू आहे आणि ती ऐतिहासिक वास्तू आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नावाने आता ती ओळखली जाणार आहे। खरं तर आपण पाहत आहोत की एकंदरीत हे स्मारकाला मागील 4 ते 5 वर्षांपासून या स्मारकाचं काम जे आहे ते सुरू होतं। अखेर या स्मारकाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि पहिला टप्पा जो आहे तो आज या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे। थोड्याच वेळात या स्मारकाचं उद्घाटन जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आपण पाहत आहोत उद्धव ठाकरे असतील, त्याच्यानंतर आमदार युवासेना नेते असलेले आदित्य ठाकरे असतील, सोबत आपण पाहतो संजय राऊत असतील, सुभाष देसाई असतील, यांच्या हस्ते जे ते या स्मारकाचं उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे। हळूहळू जे नेते मंडळी ते सुद्धा या स्मारकाच्या उद्घाटनानिमित्त दाखल व्हायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय माहीम विधानसभेचे आमदार महेश सावंत असतील ते दाखल झालेले आहेत, सोबतच आपण पाहतो खासदार संजय राऊत आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत। सोबतच आपण पाहिलं गेलं तर सुभाष देसाई हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी स्मारकाचं उद्घाटन जे ते या ठिकाणी होणार आहे आणि सोबतच आपण पाहत आहोत की उद्धव ठाकरे सुद्धा थोड्याच वेळात दाखल होणार आहेत आणि ते दाखल झाल्याच्या नंतर या ठिकाणी स्मारकाचं उद्घाटन जे ते असणार आहे। आपण पाहत आहोत की ही लाईव्हच्या माध्यमातून दृश्य जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत। उद्धव ठाकरे जे आहेत ते दाखल झालेले आहेत या स्मारकाच्या उद्घाटनासाठी। उद्धव ठाकरे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आपण पाहत आहोत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं उद्घाटन जे होणार आहे, उद्धव ठाकरे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आपण पाहत आहोत सुभाष देसाई यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे आणि सोबतच आपण पाहत आहोत की आता छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी ते जात आहेत। आपण पाहतो उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन जे ते करत आहेत। आपण ही सर्व दृश्य लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत, आपण ही सर्व दृश्य लाईव्ह पाहत आहात आणि आपण या ठिकाणी ही उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना ते वंदन करत आहेत, हार ते अर्पण करत आहेत। आपण पाहतो
आणि आपण पाहत आहोत की उद्धव ठाकरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन जे ते करण्यात आलेलं आहे आणि पुढे ते आता स्मारकाच्या उद्घाटनासाठी थेट आता संपूर्ण स्मारकाचं बांधकाम जे आहे ते कशा प्रकारे झालेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी ते पुढे जातात. आपण पाहत आहोत संपूर्ण दृश्य ही लाईव्ह आपण जी आहे ती या ठिकाणी पाहत आहोत. थोड्याच वेळात त्या ठिकाणी पत्रकार परिषद जी आहे ती होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या संपूर्ण स्मारकाच्या बांधकामाचं कसं प्रकारे बांधकाम करण्यात आलेलं आहे, कशा प्रकारे हे स्मारक असणार आहे, या सगळ्याची माहिती जी आहे ती या माध्यमातून जी आहे ती दिली जाणार आहे. आपण पाहतो उद्धव ठाकरे जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत. सोबतच आपण पाहत आहोत की या ठिकाणी उद्धव ठाकरे जे आहेत ते दाखल झालेले आहेत. ते संपूर्ण स्मारकाची पाहणी जी आहे ती या ठिकाणी करणार आहेत. आपण पाहतो उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत. ते आता संपूर्ण या स्मारकाची पाहणी करतील आणि एकंदरीत या सगळ्या स्मारकाबाबत माहिती देतील. तर आपण पाहत आहोत की या ठिकाणी आता उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि जसं आपण पाहतो की स्मारक नेमकं कसं असणार आहे या संपूर्ण स्मारकाची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. जसं आपण पुढे जातो तसं समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला ही सगळी दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत. नुकताच उद्धव ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले. उद्धव ठाकरे दाखल झाले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार जो आहे तो या ठिकाणी अर्पण केला आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे या सगळ्या स्मारकाची माहिती जाणून घेण्यासाठी आपण पाहतो त्यांची बैठक जी आहे त्यात सुरू झाली आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे. जी ऐतिहासिक वास्तू आपण म्हणत होतो आपण पाहतोय जी ऐतिहासिक वास्तू आपण म्हणत होतो महापौर बंगला, तो महापौर बंगला हा समोर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या महापौर बंगल्याच्या अगदी ही दृश्य जर आपण पाहिली समोर आपण पाहत आहोत की हे अशा प्रकारचं हे परिसर हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. हा खरं तर महापौर बंगला होता, मात्र ते आता बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक म्हणून त्याची आता ओळख असणार आहे. समोर आपण हा समुद्रसुद्धा पाहतात. संपूर्णपणे असा हा आपण पाहतो त्या ठिकाणी हा बंगला आहे आणि याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या काही आठवणी असतील, पुस्तकं असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. खरं तर हे संपूर्ण मुंबईकर असतील, पर्यटक असतील, या सगळ्यांसाठी एक पर्यटन असेल, पर्यटन स्थळ असेल किंवा एक माहिती देणारं ऐतिहासिक स्थळ जे ते या ठिकाणी असणार आहे. ते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी असणार आहेत आणि त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून असेल, संग्रहालयाच्या माध्यमातून असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला मिळणार आहेत. ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा पाहायला मिळणार आहेत. उद्धव ठाकरे हे आता या ठिकाणी स्मारकस्थळी दाखल झालेले आहेत. बैठक जी आहे ती या ठिकाणी होत आहे आणि बैठक सुद्धा होत असून आता आपण पाहतो थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या स्मारकाबाबतची माहिती जी ती उद्धव ठाकरे जे ती देणार आहेत. सध्या आपण पाहतो की जसं आपण एंट्री केली या स्मारकाच्या दिशेने, स्मारकात आपण एंट्री केली, आता स्मारकाची एक बाजू आपण पूर्णपणे पाहिली. अशा केबिन्स पण इकडे रूम्स पण जे ते तयार करण्यात आलेले आहेत. सुरक्षा व्यवस्था आपण पाहिली या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे. ही समोर पाहतो ती सुरक्षा व्यवस्था असणार आहे आणि सुरक्षा व्यवस्थेप्रमाणेच आता थेट स्मारकाच्या दिशेने आपण जातो. स्मारक नेमकं कसं असणार आहे ते आपण पाहणार आहोत. जर आपण पाहिलं एकंदरीत हे समोर आपल्याला स्मारक जे ते पाहायला मिळत आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हे राष्ट्रीय स्मारक जे ते आपण या ठिकाणी पाहतो. बाळासाहेब ठाकरे नॅशनल मेमोरियल आपण पाहतो या ठिकाणी हे स्मारक आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर दालनं सुद्धा या ठिकाणी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि ते दालन कशा प्रकारे तर त्याचा मार्ग सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. स्मारक दालन 1 ते 6 ते या ठिकाणी असणार आहे. पुढे सुद्धा दालन आहे, त्या दालनाचं आपण पाहतो तिकडे सुद्धा दालन आहे. त्या दालनाची प्रत्येक दालन कुठे आहे, कसे आहे, कशा प्रकारे असणार आहे त्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. साधारणतः आपण पाहतो की हे अशा प्रकारचं हे संपूर्ण आपण पाहतो स्मारक जे ते या ठिकाणी तैनात आहे. समोर आपण हा महापौर बंगला जो आहे तो पाहतात
आणि थोड्याच वेळात आता या सगळ्या म्हणजे आपण पाहायला गेलं तर थोड्याच वेळात आता या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे या सगळ्या स्मारकाची माहिती देणार आहे आणि माहितीसोबतच ते नेमकं कशा प्रकारे बांधकाम झालं आहे ते सुद्धा सांगणार. आपण पाहत आहोत आदित्य ठाकरे हे सुद्धा आता या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. अरविंद सावंत जे ते दाखल झालेले, सोबत आदित्य ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत. अरविंद सावंत आहेत. अरविंदजी, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं अखेर आज उद्घाटन होत आहे, काय सांगाल या उद्घाटन कुठे? आपण पाहतो ते बैठकीसाठी ते जात आहेत. आदित्य ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत. आपण पाहतो या स्मारकाच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत. आदित्य ठाकरेंसोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आदित्यजी आता स्मारकाचं उद्घाटन होतंय, काय सांगाल? उद्घाटन नाही, पहिलं फेज 1 तुम्हाला सगळ्यांना दाखवत आहोत. आपण पाहतो फेज 1 ते खरं तर या ठिकाणी दाखवणार आहोत. एकंदरीत पाहतो आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया. तर पुन्हा एकदा आपण पाहतो की हे संपूर्ण स्मारक जर आपण पाहिलं या ठिकाणी आणि ज्या प्रकारे आपण पाहतो की इथे जी झाडं सुद्धा होती त्या झाडांना सुद्धा विशिष्ट पद्धतीने आपण पाहतो या ठिकाणी त्यांचं काळजी जी ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. बांधकाम सुद्धा त्या स्वरूपाचं करण्यात आलेलं आहे. जे बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये एंट्री केल्याच्या नंतरचे छत आहे ते अशा प्रकारे पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये झाड जशा प्रकारे वाढलेलं आहे, झाड जशा प्रकारे वाढले त्यानुसार त्या ठिकाणी जागा करून त्या ठिकाणी ती छत जी आहे ते निर्माण करण्यात आलेलं आहे. ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक ज्या प्रकारे ही वास्तू त्यानुसार या ठिकाणी आपण पाहायला मिळतं, त्या ठिकाणी तसं ठेवण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे. दरम्यान या सगळ्यावरती आता आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही MyMahanwar.com लॉग इन करा. धन्यवाद.